टाचा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग, पण नेहमीच दुर्लक्ष केला जाणारा. एरवी नखाच्या सौंदर्याचाही बारीक विचार करणारे टाचांच्या नीटनेटकेपणाकडे मात्र दुर्लक्ष करतात. टाचांना भेगा पडतात, टाचा अगदी फाटतात, तरीही त्यावर उपाय करण्याऐवजी त्या झाकण्याचा प्रयत्न केला जातो. आपण वरून कितीही छान राहण्याचा आणि दिसण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्या टाचा जर भेगाळलेल्या आणि फाटलेल्या असतील तर मग सौंदर्यासाठीचे सर्व प्रयत्न व्यर्थ. तर त्यासाठी आपण अगदी मऊ आणि मुलायम टाचा राहण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत. त्यामधील पहिला उपाय म्हणजे केळी. केळी मॉइश्चरायझर म्हणून काम करते, ज्यामुळे पायांमध्ये आर्द्रता टिकून राहते आणि आपली त्वचा कोरडी होण्यास प्रतिबंध होतो. पिकलेली केळी मॅश करून गुळगुळीत पेस्ट बनवा. ही पेस्ट सर्व पायावर लावा. ती नखे आणि बोटांच्या बाजूला देखील लावता येते. ही पेस्ट पायांवर 20 मिनिटे राहू द्या आणि नंतर पाय पाण्याने स्वच्छ धुवा. उपाय नंबर 2. मध. नैसर्गिक अँटिसेप्टिक म्हणून ओळखले जाणारे मध पायांच्या भेगांवर खूप फायदेशीर आहे. कोमट पाण्यात 1 कप मध मिसळा. पाय स्वच्छ करा आणि या मिश्रणामध्ये बुडवा. पायाला आणि घोट्याला 20 मिनिटे मसाज करा आणि नंतर पाय स्वच्छ पाण्याने धुवा. नंतर पाय टॉवेलने स्वच्छ पुसून त्यावर मॉइश्चरायझर लावा. काही आठवडे झोपण्यापूर्वी हा उपाय करून पहा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. उपाय नंबर 3. अगदी प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध होतं ते म्हणजे खोबरेल तेल. खोबरेल तेल त्वचेला चांगले पोषण देते. त्याचबरोबर हे नैसर्गिकरित्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ देखील आहे. सुजलेल्या तसेच क्रॅक झालेल्या टाचांमध्ये संसर्ग टाळण्यासाठी खोबरेल तेल मदत करते. झोपण्यापूर्वी दररोज 5 ते 10 मिनिटे खोबरेल तेलाने पायाची मसाज करा आणि सकाळी उठून पाय धुवा. उपाय नंबर 4. व्हॅसलीन आणि लिंबाचा रस. लिंबाच्या रसामध्ये ॲसिडिक गुणधर्म आढळतात. भेगा पडलेल्या टाचांवर तुम्ही लिंबू वापरू शकता. आपले पाय कोमट पाण्यामध्ये सुमारे 15 मिनिटे बुडवून ठेवा. त्यानंतर धुवा आणि स्वच्छ पुसा. आता 1 चमचा व्हॅसलीन आणि काही थेंब लिंबाचा रस एकत्र मिसळा. ते तुमच्या घोट्यावर आणि पायाच्या इतर भागांवर नीट लावा. ही पेस्ट लावल्यानंतर सुती मोजे घाला आणि रात्रभर तसंच राहू द्या. त्यानंतर सकाळी पाय स्वच्छ धुवा. हे तुम्ही काही दिवस रोज करून पहा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच जाता जाता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.